प्रीपेड वीज मीटर विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे सांगलीत सर्वपक्षीय धरणे आंदोलन। वीज वितरण कंपनीच्या प्रीपेड मीटर चलविरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून सांगलीमध्ये सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आलं आहे। सर्वसामान्य वीजग्राहक आणि औद्योगिक क्षेत्रासाठी प्रीपेड वीज मीटर बसवण्याचा उद्योग वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे। मात्र प्रीपेड मीटर सर्वसामान्य वीजग्राहकांसाठी आर्थिक अन्यायकारक ठरणार असल्याचा आरोप शहरातल्या स्टेशन चौक येथे शिवसेना ठाकरे गटाच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय आंदोलन यावेळी करण्यात आलं आहे आणि यावेळी वीज वितरण कंपनीच्या विरोधात निदर्शने करत महाराष्ट्रात प्रीपेड वीज मीटर निर्णय रद्द करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सांगली जिल्ह्याच्या वतीनं महाराष्ट्रात लागू करण्यात आलेल्या मीटर सक्तीच्या डिजिटल मीटर सक्तीच्या विरोधात, वीज दरवाढीच्या विरोधात आणि प्रीपेड कनेक्शनच्या विरोधात एक आंदोलन करण्यात आलं। यासाठी CPMचे नेते आदरणीय उमेश देशमुख, CPIचे नेते आदरणीय विजय बचाटे साहेब, त्याचबरोबर वीज ग्राहक संघटनेचे नेते नलावडे साहेब आणि राष्ट्रवादीचे नेते ज्योतिताई आदाटे यांनी येऊन पाठिंबा दिला। या प्रीपेड कनेक्शन आणि मीटरच्या आणि या डिजिटल मीटरच्या विरोधात जनजागृती करण्याचं आंदोलनाच्या ठिकाणी ठरलेलं आहे। यापुढे आम्ही महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात कॉर्नर सभा घेऊन जनजागरण करणार आहोत। सांगली जिल्ह्यातल्या प्रत्येक गावामध्ये आमच्या पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते जाऊन लोकांच्यामध्ये याची जनजागृती करणार आहेत आणि या बाबतीतला मोठा लढा ह्या सांगली जिल्ह्यातून उभा करण्यात येण्याचं आम्ही आज ठरवलेलं आहे। त्याचबरोबर सरकारने शिंदे, फडणवीस आणि पवार सरकारने हे जे घाट गाठलेलं आहे, यांना काय या निवडणुकीच्या आधी चंदा मिळालेला आहे का, त्याची उत्तराई म्हणून ते परतफेड करतायत का जनतेच्या खिशावर यांना डल्ला मारायचा आहे। 6,000ला मार्केटमध्ये मिळणारं मीटर हे 12,000 रुपयाला जनतेच्या माथी मारायचं आहे आणि ते आम्ही डिपॉझिट घेणार नाही, मात्र ते टप्प्याटप्प्यानं बिलातनं वाढवून ते लोकांच्याकडून वसुली करणार आहेत। या सर्व गोष्टी ह्या लपवून छपवून एक वेगळ्या प्रकारे आंदोलन उभा करायचा, उद्योगधंदा उभा करायचा प्रयोग यांनी चालवलेला आहे। वीज संस्था ही सेवा देणारी संस्था आहे, तिला कमर्शियल करून लोकांच्याकडून शासनाचा त्यातला पूर्ण जो काही भार आहे किंवा शासनाची जी काही जबाबदारी आहे त्यातून शासन मुक्त होऊन लोकांना खाजगीकरणाच्या खाईत लोटून लोकांच्या खिशावर दरोडा घालण्याचा हा प्रयत्न आहे। याचबरोबर या यंत्रणेमध्ये कंत्राटी काय होईना काम करणारे लाईटच्या मीटरचे फोटो काढून बिलं वाटणाऱ्यांच्यापर्यंत सर्वसामान्य वायरमनपर्यंत जवळजवळ 60 ते 65,000 लोक बेरोजगार होणार आहेत। आधीच महाराष्ट्रातले उद्योग हे सरकार पळवून लावत आहे। केंद्र सरकार फक्त गुजरात दार्जिन आणि गुजरातच्या व्यापाऱ्यांना लागणारं धोरण उपयोगी आणत आहे आणि या सगळ्यामध्ये जो बेरोजगार तयार होणार आहे, जे या महाराष्ट्रामध्ये एक मागासलेपणा येणार आहे, याच्या विरोधात आम्ही सर्व संघटना, सर्व पक्ष एकत्र येऊन सांगली जिल्ह्यातून या लढ्याची सुरुवात करतोय आणि आज आम्ही या शासनाला इशारा देतोय, हे नाटकं सगळी थांबली नाहीत तर याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात आंदोलनं असतील किंवा पुढील काळात येणारी परिस्थिती असेल, त्या परिस्थितीची जबाबदारी ह्या राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची असेल। यात जनतेच्या प्रश्नांना किंवा जनतेची थोडी जरी चाड असेल तर त्यांनी हे विषय निकाली काढावेत आणि जनतेच्या माती ही करवाढ लावलेली वाढवू नये, हा इशारा आज आम्ही या सर्व पक्षीयाच्या वतीनं दिलेला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी।